त्याचबरोबर स्वप्नीलजी भुजल पंचायत समिती सदस्य आदरणीय स्वप्नीलजी भुजल यांचा शुभ सन्मान आमचे जयदास मुकादम आणि अजय म्हसकर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान होतोय. एकदा जोरदार टाळ्या आपण स्वप्नील भुजल साहेबांसाठी, पंचायत समिती सदस्य. जयदासजी मुकादम आमचे मित्र आहेत. खरं तर अर्शिया इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये कार्यरत आहेत. अतिशय चांगला स्वभाव आणि काही काळातच त्यांचा प्रमोशन इन्क्रिमेंट नवीन कंपनीमध्ये होणार आहे. त्यांना भरपूर शुभेच्छा असतील जयदास मुकादम. दोन्ही संघाचे 12व्या खेळाडू यायचे नावं सांगण्यासाठी लाईव्ह आहे, त्यामुळं तुम्हाला कंपल्सरी प्लेयर्स खेळाडूंची नावं सांगणे गरजेचं आहे. तर या पण नावं सांगण्यासाठी विनंती असेल. जय स्ट्राईकला प्रीतम पाटील, नॉन स्ट्राईकला लहू. प्रीतम पाटील आणि लहू ही सलामीची जोडी मैदानावर, तर सलामीचं षटक गोलंदाज घेऊन येईल नेरे संघाचा गोलंदाज दिनेश. गोलंदाज स्ट्राईकला प्रीतम पाटील, तर नॉन स्ट्राईकला लहू. आजच्या दिवसातला हा फ्रेश तिसरा 40+ सामना सुरू होत आहे. एक संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. त्या संघाचं नाव आहे नवनाथ 40+ मास्टर कालुंद्रे. तर नक्कीच आज 40+ चा फायनल आहे. माफी असावी, पुन्हा एकदा इथे आपल्याला माहिती देऊ आम्ही नक्कीच की कालुंद्रे संघ फायनल मध्ये दाखल झालेला आहे. 8 संघामध्ये एक फायनल पाहायला मिळेल आणि इथून मात्र या दुपारच्या सत्रानंतरचे 4 संघांपैकी एक संघ फायनल मध्ये प्रवेश करेल. त्यापैकी पहिला मॅच श्री गणेश 40+ कोपर संघाच्या जागी ज्या पद्धतीने आपण बघितलं तर बाय देण्यात आली पालेश्वरी संघाला आणि इथून कालुंद्रे संघाने त्या संघाला पराभूत केला. चला मॅचला सुरुवात होते. पहिला बॉल दिनेश या गोलंदाजाचा. इथे पहिल्या चेंडूवर विकेट. व्हेरी गुड कॅच. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता नेरे संघाचा. आणि पहिला हदरा, पहिला धक्का प्रीतम पाटील येतोय तंबूच्या आश्रयाला. माऊली प्रसाद 11 संघ आहे सुकापूर गावाची जान. माऊली प्रसाद 11 संघ आहे सुकापूर गावाची जान. गुरुनाथ पाटील दादांचा मान, स्पॉन्सर गुरुनाथ शेठ पाटीलचा मान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. गुरुनाथ पाटील दादांचा मान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. थँक्यू डीजे. उद्या मात्र या गीतांचा वर्षाव होणार, कारण उद्या प्रीमियर लीग आहे. सर्व खेळाडूंचे गाणी, सर्वांचे गीत. स्मिथ 11चे मालक जे आहेत ते सांगतात की आम्हीच सुक्कापूर प्रीमियरची फायनल मारणार. परंतु उद्या दिसेल. घोडा मैदान जवळ आहे उद्या. कोण जिंकणार, कोण हरणार. आणि माऊलीचं हे गीत आपल्याला ऐकायला मिळालं. गुरुनाथ दादा स्पॉन्सर आहेत, परंतु स्मिथ 11 फायनल मारणार. इथे चॅलेंज दिलंय सर्वांना. आणि बघूया उद्या कोण पाण्यात, कोण जमिनीवर. नक्कीच उद्या मात्र कळणार आहे. प्रभाकर केणे सांगतायत आम्ही आहोत उद्या तयार. बघूया. हा बॉल डॉट. इथे मात्र चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवर विकेट, दुसरा बॉल डॉट. दिनेश हा गोलंदाजी करतोय नेरे संघाचा. एक उत्कृष्ट खेळाडू. पहा संघाचं नाव श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, छत्रपती शिवाजी महाराज. आणि या क्रीडांगणावर रंगणारी स्पर्धा. हा बॉल इथे आणखी एक डॉट. व्हेरी गुड स्टार्ट, व्हेरी गुड बॉलिंग. 4-5 षटकांचा सामना आहे, त्यामध्ये पहिला पॉवर प्लेचा षटक. पडगे संघाचा न्यू बॅट्समन सुरेश मात्र इथे डॉट बॉल खेळतोय. हा चेंडू उंचावरून खेळलाय लवून, मात्र
तो चेंडू जातो वाईड मिड विकेटला पाहता पाहता सुनील गावस्कर स्टँड मध्ये चेंडू पार. सुकापूर प्रीमियर लीगचा हा खणखणीत चौकार. सुकापूर प्रीमियर लीग गाजतंय पनवेल तालुक्यात. यो चषक मानाचा या सुकापूर गावात. सुकापूर प्रीमियर लीग गाजतंय पनवेल तालुक्यात. यो चषक मानाचा. क्या बात आहे. सुंदर संगीत. सुकापूर प्रीमियर लीग आधारित प्रत्येक संघाचे संगीत, सुकापूर प्रीमियर लीग वर आधारित संगीत. मी म्हटलं की संगीतांचा वर्षाव उद्याच्या दिवसात आणखी ऐकायला मिळेल. हा चेंडू सरळ बाटने केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते एक धाव. एका धावेनं पडगे संघाची एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती टोटल 5 रन्स. पडगे 40+, विपक्ष नेरे 40+. असा हा सामना फ्रेश लढत आहे. एकमेकांसमोर खेळण्यासाठी सज्ज. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर रंगणारी ही स्पर्धा. सन्मानपूर्वक चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि डिक्लेअर मिळते एक धाव. व्हेरी गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी केली आहे गोलंदाज दिनेश या गोलंदाजानं. आणि या षटकामध्ये धावा आल्या आहेत फक्त 6 रन. 6 धावा धावफलकावर. अतिशय चांगली स्पर्धा. प्रत्येक खेळाडूला बक्षीस. उद्या मात्र खेळाडूंना बक्षीस आणि बक्षिसांचा पाऊस पडेल. कारण उद्या घरच्या मैदानावर घरचे खेळाडू खेळणार आहेत. जे कधी सराव देखील केला नसेल ते देखील खेळताना पाहायला मिळतील उद्या. आणि हातपाय मोडणार नाही तर नशीब. त्याची दक्षता घ्यावी. उद्या डोफे बिफे फोडले तरी चालतील परंतु मॅच खेळायचीच. उद्या डोपे फुटले तरी चालतील परंतु आपण मॅच या मैदानावर खेळायचंच हा मात्र निश्चय घेतलाय सुकापूरच्या सर्व ग्रामस्थांनी. तर एक आट आहे. मद्यपान केल्याशिवाय खेळू नये. उलट सूचना तुम्हाला सांगेन मद्यपान करून खेळू नये. परंतु मला नाही वाटत उद्या तर ते केल्याशिवाय एनर्जी येणार नाही कदाचित खेळाडूंना. परंतु स्ट्रिक्टली आहे ते की मद्यपान करू नये. विदाऊट मद्यपान आपल्याला मॅच खेळायची आहे. क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. तर जाऊया थोडंसं एक ठिकाणी मजाक मस्ती या लीगच्या माध्यमातून सतत होईल. आणि ती नसली तर मजा देखील नाही आहे. गावची स्पर्धा आहे. उद्याच्या दिवसात अजूनही मजा येईल. परंतु आज मात्र 40+चे संघ खेळतायत. इथे एक कालुंद्रे संघ फायनलमध्ये दाखल झालाय. इथून पुढे 4 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. त्यामधली एक लढत सुरू आहे नेरे आणि पडगे. त्यानंतर सुकापूर आणि टेंबोडे असा मॅच होईल. हा चेंडू जोरदार प्रहार केलाय. सरळ चेंडू जातो वाईड लॉंग ऑन क्षेत्राकडे. 1 बाउन्स सीमा पार. 4 रन. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदक बर्फी. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली बातें करे दो हल्फी. थँक्यू. प्रभाकरजी सोनावणे देवत गावचे उपसरपंच आणि एक औद्योगिक क्षेत्रातील प्रचंड नाव त्यांचं इथे मार्गस्थ अर्थातच इथून ते रवाना झालेत. धन्यवाद त्यांचं सुकापूर प्रीमियर लीगच्या वतीनं पुन्हा एकदा. दुसरा बॉल उंचावरून खेळला. क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र झेल हातातून निसटला. तत्पूर्वी मात्र 2 धावा. संजयजी केणी आता मात्र आमचे आलेत आयोजक पुन्हा एकदा व्यासपीठावर. सर्व हौशी नवशी गावशी सर्व मात्र आज या लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. सर्वांचं कौतुक करूया कारण ही गावची स्पर्धा आहे. आणि गावची स्पर्धा म्हटली तर मनातील राग रोष विसरून बाजूला सारून एकत्रित यायचं आणि आपण क्रिकेट खेळायचं. आणि हेच तर कारण निमित्त आहे. आणि त्या निमित्तानं आज मंडळी सर्व एकत्रित आलेली आहेत. सर्वांचं मी आवर्जून कौतुक आणि स्वागत करेन. इथे 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 न वाढली. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावर पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावर.
गोलंदाजाच्या भूमिकेत राम भालेकर. डावखुरा गोलंदाज राम मात्र एक चांगला फटका कव्हर ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय माऊली प्रसाद सुकापूरच्या बॅनर कडे. अर्थातच येतोय चौकार. सुंदर संगीत. 4 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या 4 ने वाढली. 17 धावा धावफलकावर. 17 रन्स. हा चेंडू लेग स्टंपला होता. पायावरचा चेंडू हलकसच तटवून काढलाय सरळ सिले मिडॉनला. तिथे मात्र मिळते 1 धाव. एकेरी धावेनं कधी चौकार. इथे मात्र चांगली साथ देतोय फलंदाज सुरेश आणि लहू. ही जोडी मैदानावर खेळत असताना धावसंख्या धावफलकावर वाढते. धावसंख्या एकूण 18 धावा. पुढील चेंडू गोलंदाज राम भालेकरचा. हा चेंडू जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपला चेंडू होता आणि पाण्याची मागणी केली जाते. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकामध्ये धावसंख्या धावफलकावर एकूण पाहायला मिळते ती 18. 1 गडी बाद झालाय आणि आमचे आदरणीय तालुका चिटणीस राजेशजी केणी शेतकरी कामगार पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते आणि तालुका चिटणीस म्हणून ज्यांची ओळख आहे राजेशजी केणी यांचं इथे शुभागमन झालंय. आणि राजेशजी केणी यांच्याबद्दल मी मागाशी देखील म्हटलं की नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडून उसणं मिळत नाही. ते स्वतःलाच निर्माण करावं लागतं आणि तेच राजेशजी केणी यांनी या गावामध्ये या परिसरामध्ये केलंय. अगदी नेतृत्वानं आणि कर्तृत्वानं नटलेलं हे व्यक्तिमत्व आदरणीय राजेशजी केणी यांचं मी सुकापूर प्रीमियर लीगमध्ये हार्दिक स्वागत करतोय. अनेक मान्यवर या स्पर्धेला सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेचं उद्घाटन प्रसंगी आपण पाहिलं. दत्ता शेठ भगत, राजेशजी केणी, पांडुरंगजी केणी, त्याचबरोबर त्यांच्या समवेत अनेक औद्योगिक क्षेत्रातील मंडळी देखील, विनय अग्रवाल साहेब हे देखील पाहायला मिळाले. आणि त्यांच्या उपस्थितीनं थाटामाटामध्ये या सुकापूर प्रीमियर लीगला सुरुवात झाली आजच्या दिवसात. खास करून या स्पर्धेचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या स्पर्धेची एक आठवण आदरणीय सन्माननीय एकनाथ शेठ भोपी, स्वर्गीय हरिभक्त परायण, आणि त्यांची आठवण, त्यांच्या स्मृतीला उजाळा द्यावा, त्यांच्या स्मृती जी आहे ती अखंड स्मरणात राहावी या अनुषंगानं पुन्हा एकदा या स्पर्धेचं आयोजन आपण करीत आहोत. एक आदर्श व्यक्तिमत्व मित्रांनो जे आपल्याला सोडून गेलेत खरं तर, परंतु त्यांची आठवण राहावी म्हणून आपण या स्पर्धेचं पुन्हा एकदा आयोजन करीत आहोत आणि या स्पर्धेला आपण सुरुवात केली आजपासून. तर हा चेंडू पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळतोय. धावसंख्या एकूण बघितली तर 19 ही लागली गेली आहे. मॅच सुरू आहे नेरे आणि पडघे या 2 संघांच्या दरम्यान. नेरे आणि पडघे खरं तर एकमेकांसमोर या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये प्रथमच खेळतायत. हा स्लो चेंडू फेकलाय, सरळ बॅट केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. थोडासा फंबल झाला पुन्हा एकदा आणि त्याचा फायदा घेतला. या दुहेरी धावेमध्ये रूपांतर. 2 धावा मिळत आहेत. वाहनधारकांना सूचना असेल की 2-3 दिवस तुम्हाला वाहन इकडनं कृपया आणू नये. थोडं सहकार्य करायचं आहे कारण रस्ता बंद केलेला आहे. त्यामुळं 3 दिवस या स्पर्धेचं आयोजन आहे. कोणतीही वाहनं किंवा आपण मैदानातून कृपया जाऊ नये. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. इथे गोलंदाज राम भालेकरच्या नंतर नवीन गोलंदाज आलाय आणि त्या गोलंदाजावर केलाय प्रतिहल्ला. हवेमध्ये जातो चेंडू वाईडिश लॉंग ऑनला. सुकापूर प्रीमियर लीगला मिळतोय हा ब्रँडेड सिक्सर. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू नाही त्यामुळे नावं माहीत नाहीये. गोलंदाज कोण आहे? यास फुलर लेनचा चेंडू स्लो पद्धतीनं फेकला गोलंदाजाने, परंतु चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रामध्ये. 1 धावेसाठी
एका धावेनं संघाची धावसंख्या एकूण पाहायला मिळते ती आपण नेरे संघाच्या विरोधात पडगे संघाची धावसंख्या 28. नेरी संघाचा गोलंदाज पुन्हा एकदा फुलटॉस बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पट्ट्यात आला नाही, परंतु बॅटची किंचितशी कट घेऊन चेंडू पुन्हा एकदा नियोजित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी एक धाव आणखी वाढते. संघाची धावसंख्या एकेरीनं वाढली, संघाची जाऊन पोहोचली एकूण धावसंख्या 30 या आकड्यावर. षटक क्रमांक 29 धावा. मापेसावे हा चेंडू हलकासा तटवलाय, सिलिमिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळते. तिसऱ्या षटकाची सांगता झाली आणि 30 धावा. प्रति षटकामागे 10.0च्या सरासरीनं मात्र धावफलक हलताना पाहायला मिळते आणि धावफलकावर नेरे संघाच्या विरोधात पडगे संघाची 30 धावा लागली आहेत. नेरे संघाचा 12वा अतिरिक्त खेळाडू पाठवा, नावं नाही माहीत. जो गोलंदाज गेला त्याचं नाव आम्ही लिहिला नाहीये, कारण फार चांगली स्पर्धा आहे. उद्या नंतर तुम्हाला एखादा बक्षीस देताना आम्हाला अगदी मग कठीणता निर्माण होईल. चौथा षटक घेऊन येतोय गोलंदाज चौथ्या क्रमांकावर नवीन बॉलर अविनाश पाटील. तर समोर फलंदाज आतापर्यंत एक गडी बाद झालाय पडगे संघाचा आणि फलंदाज आपण पाहू शकाल सुरेश आणि लवू. स्ट्राईकला सुरेश, चांगली फलंदाजी करतोय सुरेश आतापर्यंत. षटकार आणि चौकाराच्या मदतीनं चांगली धावसंख्या उभारू शकलाय. पहिला बॉल फुलटॉस या स्टँडवर आदरला आणि सुरेशच्या खेळाडूच्या या ठिकाणी खेळीचा अंत होतोय. त्रिफलाचीत बाद. जय शिवराय. सुंदर संगीत, शिवरायांचं संगीत आपल्याला सातत्यानं ऐकायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सुकापूर आणि या क्रीडांगणावर ही रंगणारी स्पर्धा देखील आपल्याला पाहण्यामध्ये अनेक वर्षापासून हे मैदान आपण पाहतोय. गेल्या 25 ते 30 वर्षापासून या मैदानावर अनेक सामने देखील झाले. ज्यावेळेस आपण शेताचे मैदान असायचे गावोगावी त्यावेळेस हा मैदान चांगला असायचा. म्हणजेच आपण शेतातला क्रिकेट आणि या मैदानावरचा क्रिकेट हा फरक होता. आणि हा मात्र उंचावरून खेळला, चेंडू वाईड इज डीप मिड विकेटला आणि चेंडू जातोय डीप बॅकवर्ड साईडला. पंचांचा इशारा येणे बाकी आहे. येस, इट इज वेलकम 6 रन. थँक्यू. आणि तो षटकार मारलाय सुभाष ठाकूर, एक नामवंत खेळाडू मित्रांनो. अनेक वर्षापासून तो पडगे संघातून खेळलाय, परंतु आज 40+ क्रिकेट खेळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा सरळ पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय वाईडिश डीप मिड विकेटला. आणखी एक सुभाष ठाकूरच्या बॅट मधून लाजवाब फंटॅस्टिक स्ट्रोक, 4 रन. थँक्यू, व्हेरी गुड बॅटिंग. धावसंख्या जाऊन पोहोचली 40 या आकड्यावर. पण खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचं आपल्याला कमजोर समजत असेल. आता इथे मात्र सामर्थ्य दाखवण्यास सुरुवात केली सुभाष ठाकूरनं. धावसंख्या जाऊन पोहोचली 40 आकड्यावर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, हा मात्र गोलंदाज हुशारीनं गोलंदाजी अगदी स्लो पद्धतीनं फेकला. ऑफस्टंपला चेंडू फेकला, चेंडू गेला डॉट. गोलंदाजाच्या भूमिकेत अविनाश पाटील. पहिल्या 2 चेंडूवर त्यानं एक डिक्लेअर फटके
आल्यानंतर चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय अविनाश. धावसंख्या धाव फलकावर 40. 4040 चौथा षटक चालू आहे. अविनाशचा पुढील बॉल खेळेल सुभाष ठाकूर. संघर्ष आणि इथे पहा सुभाषची देखील बेल्स उडाली. फुल टॉस बॉलवर पायालगत चेंडू फेकला आणि एसटी वरची अर्थातच बेल्स ती मात्र उडाली गेली आणि फलंदाज इथे बाद होतोय सुभाष तंबूच्या शिऱ्याला येताना. थँक्यू. न्यू बॅट्समन संतोष भोईर मैदानात. सुभाष ठाकूर यानं 10 धावांचं योगदान दिलं आपल्या पडगे संघासाठी आणि संतोष भोईर स्ट्राईकला. देखील स्लो पद्धतीनं फेकतो अविनाश. गोलंदाजी कमबॅक केलाय. व्हेरी गुड कमबॅक. पहा 2 डिक्लेअर फटके आल्यानंतर त्यांनी डॉट बॉल 2 फेकले आणि एकूण या षटकामध्ये देखील त्यानं तब्बल 10 धावा खर्च केल्यात. 4 षटक एकूण धावसंख्या 10.0च्या सरासरीनं 40 धावा. चार षटक 40 धावा. 40+6 एन्जॉयमेंट क्रिकेट आणि 40+चे खेळाडू जे मैदानावर खेळतायत. खरं तर ही एक धाव आरोग्यासाठी आहे मित्रांनो. ही एक धाव आपल्या आरोग्यासाठी. आरोग्य हीच खरी संपत्ती आणि त्याच अनुषंगाने हे 40+चे सर्व खेळाडू खेळतायत. कारण मित्रांनो आपण बघितलं तर क्रिकेट आजकाल भरपूर बदललं आहे. लहानपणी आपण एकत्रित यायचो, क्रिकेट खेळायचो. लहानपणी आपण 11 खेळाडू सहज यायचे एकत्र आणि आपण पैसे जमा करून चेंडू आणायचो. परंतु आजकाल हे चित्र वेगळं पाहायला मिळतं. आजकाल तुम्ही चेंडू 11 घेऊ शकता परंतु 11 खेळाडू जमा होत नाही. हा थोडासा एक बदल झाला आहे क्रिकेटमध्ये. हे थोडंसं आम्हाला दुःख वाटतंय. कारण त्यावेळेस पैसे काढून काढून आपण MRIचा एक चेंडू आणायचो आणि तो लोकर गेली तरी त्याच्यावर प्रॅक्टिस करायचो. अगदी गोटा होईपर्यंत खेळायचो. हा बदल झालाय. आजकाल प्रत्येक बॉल नवीन दिला जातोय. प्रत्येक चेंडू नवीन दिला जातोय. कधीही जाऊ द्या. आणि इथे पहिला बॉल डॉट. लास्ट ओव्हर सुरू आहे. MRIचं क्रिकेट म्हटलं तर नंदलाल म्हस्कर एक उत्कृष्ट गोलंदाज, रवींद्र कोट्यान पनवेलचा एक उत्कृष्ट फलंदाज ज्याच्या बॅटमधून मोठमोठे षटकार पाहायला मिळायचे. ही आठवण आहे त्या काळच्या क्रिकेटची. आणि तेच 40+चे खेळाडू आता मात्र अजूनही चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतात. हा चेंडू मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उभा. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील तेवढीच चांगली. मिळेल फक्त एकच धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या वाढत असताना धावफलकावर 42 रन्स. नितीन गोलंदाज. स्लॉग ओव्हरचा षटक आहे. अंतिम षटक आहे. निर्णायक षटक. हाणामारीचं षटक आहे आणि ते नितीन मात्र फेकत असताना संतोष आणि त्याचा सहकारी फलंदाज लहू जो सुरुवातीपासून आला होता. या लहूच्या बॅट मधून सरळ वाईडिश लॉंग ऑनला येतोय. एक ब्रँडेड जबरदस्त टोला 6 धावांसाठी. SKPL सिक्सर. थँक्यू. जय दिवा. प्रकल्पग्रस्तांचे कैवारी दिवंगत स्वर्गीय दिवा पाटील साहेबांचं हे संगीत आणि येणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव त्यांचंच देण्यात यावं हा अट्टासाहेब भूमिपुत्रांचा ते संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. परंतु इथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. लॉंग ऑनच्या दिशेनं 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या पडगे 50 धावा कंप्लीट करतोय. 50 कंप्लीट. 50 धावा पूर्ण झाल्यात. 5वं षटक. लास्ट ओव्हर. हाणामारीचं षटक आणि या हाणामारीच्या षटकामध्ये आता आक्रमकपणा सुरू झालाय.
लहूच्या बॅट मधून पुन्हा चेंडू जातोय शॉर्ट पॉइंट सेकंड स्लिप नियोजित क्षेत्रामध्ये मिळेल एक धाव. षटकातला आता अंतिम एक चेंडू लास्ट गो लास्ट बॉल फर्स्ट इनिंग. गोलंदाज नितीन घेऊन येईल तर समोर संतोष भोईर साठी हा बॉल परंतु संतोष मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू हुकतोय चुकतोय डॉट बॉल जातोय आणि अशा पद्धतीनं पहिल्या सत्राचा मात्र हा खेळ समाप्त झाला आणि पडगे 40+ संघाच्या एकूण धावसंख्या 51 आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज 40+ नेरे संघासमोर 52 धावांचं आव्हान. 5 षटक आणि विजयासाठी 52 धावांचे आव्हान नेरे संघासाठी. तर 51 धावा धावफलकावर. तर नक्कीच पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. यानंतर मी अनाउन्समेंट करतोय पुढील संघ 11 स्टार 40+ मास्टर सुकापूर याच गावचा संघ घरच्या मैदानावर खेळेल आणि त्यांच्या विरोधात पाहुणा संघ ऑलराऊंडर 40+ मास्टर टेंभोडे संघ. तर टेंभोडे संघाचा संघ नायक आणि सुकापूर संघाचा संघ नायक. नेरे संघाचे सर्व खेळाडू इथे खेळाडू कक्ष इकडे आहे मित्रांनो, इकडे येऊन बसायचं. तुम्हाला आयोजक आमंत्रित करीत आहेत. नेरे संघाचे सर्व खेळाडू कृपया आपण खेळाडू कक्षामध्ये येऊन बसायचं आहे, याची आपण नोंद घ्या. चला सर्वांनी इकडे यायचं आहे. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. 51 धावा काढून नेरे संघासमोर 52 धावांचं आव्हान पडगे संघाने ठेवलेलं आहे. मात्र हे आव्हान कशा पद्धतीनं पार होईल की या आव्हानाला अंकुश लावण्याचं कार्य गोलंदाज करतील. हे फलंदाजीचं आणि गोलंदाजीचं हे क्रिकेटचं युद्ध कसं रंगेल हे मात्र आपण ऐकाल. पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक एक राष्ट्रीय आणि मराठी भाषेचे उत्तम समालोचक रोशन सकपाल यांच्या गोड आवाजातून. तत्पूर्वी ऐकूया पुन्हा एकदा DJ सतीश टावरे DJ मास्टर यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत. ये मेरा शहर, ये मेरी डगर, सर पे ये आकाश मेरा है घर. हाँ मैं ही गलत, हाँ मैं ही सही, मैं ही फैसला हूँ, मैं ही खाता वही. ऐसा है कौन यहाँ मुझसे जो जीत सके, है कोई जो तो वो मैं हूँ. से बड़ा कोई है जहाँ मैं, अगर वो कोई निकलता मैं हूँ. मुझो बेहाल रहे, हाथ में कुल्हाड़ रहे, युद्ध की वो काल रहे, करता ना समझौता. ए बेटा ये मेरा अड्डा, ए बेटा मेरा अड्डा, ए बेटा ये मेरा अड्डा, अरे बेटा मेरा अड्डा. हॅलो थँक्यू.
थैंक यू सो मच। सभी दर्शकों को मेरा प्यार भरा नमस्कार। दोस्तों, आप और हम हैं जो कि एसपीएल सुकापुर प्रीमियर लीग 2022 के शानदार कारवा में सभी मेहमान यहाँ पे क्रिकेट का आनंद ले रहे हैं। मुकाबला चल रहा है इस वक्त श्री छत्रपति शिवाजी महाराज 40+ नेरे और 40+ मास्टर पड़गे के बीच में। दोनों टीमों को हार्दिक बधाई देना चाहूंगा। बल्लेबाजी करते हुए इस वक्त छत्रपति शिवाजी महाराज 40+ नेरे टीम को 30 गेंदों में 52 रनों की जरूरत है। प्रारंभिक 2 बल्लेबाज मैदान के अंदर जा चुके हैं। तमाम मेहमान हम सुबह से यहाँ पे देख रहे हैं, हमारे राजेश केनी साहब और उनके साथ सभी मेहमान, उनका मैं स्वागत करना चाहूँगा। श्री छत्रपति शिवाजी महाराज मैदान सुकापुर का ये शानदार मैदान आज का पहला दिन है दोस्तों, और ये पहले दिन में 40+ के 8 ग्रामीण टीमों को हम खेलते हुए देखेंगे। 2 बल्लेबाज मेरे टीम के प्रारंभिक बल्लेबाज मंगेश और दिनेश। वैगनर जो गाड़ी है मैदान के अंदर है, मैं उन महेंद्र पाटिल आपकी गाड़ी है तो उनसे मैं दरख्वास्त करना चाहूंगा प्लीज मैदान के बाहर लेके जाए। प्रारंभिक 2 बल्लेबाज, एक तरफ हम परेश मस्कर को देखेंगे, दूसरी तरफ दिनेश को। और गेंदबाजी की बात करें तो पहले गेंदबाज इस्तेमाल किए जाएंगे 40+ मास्टर पड़गे टीम के गेंदबाज जिनका नाम हमें पता नहीं, सुभाष ठाकुर। इसलिए 12th मैन की जरूरत होती है दोस्तों। लाइव टेलीकास्ट है, साईप्रीत लाइव के माध्यम से आप इस मुकाबले का आंखों देखा हाल देख सकते हो। चलो मुकाबले की तरफ चलते हैं। पहली गेंद यहां पे सुभाष ठाकुर गेंदबाजी के लिए तैयार। 30 गेंदों के ऊपर 52 रनों की जरूरत। सुकापुर एंड की तरफ से गेंदबाजी करेंगे दूर वाली छोर से। यह पहली गेंद आउटसाइड द लेग स्टंप। अंपायर हमारी तरफ मुड़ेंगे, यस खराब गेंद, ये गेंद दोबारा डालनी पड़ेगी। अतिरिक्त रन संख्या से खाता खोला है 1 रन बगैर विकेट की नुकसान पर। 52 रन बनाने हैं 5 ओवरों में, यानी कि लगभग 10 के ऊपर आस्किंग रन रेट की जरूरत है प्रति ओवर। उस हिसाब से चलना पड़ेगा। दूर वाली छोर से फिर एक बार गेंदबाज तैयार। ये जो कि गुडलिन स्पॉट पर गेंद डाली गई थी, थोड़ी सी उछाल ली थी गेंद ने, बाहरी किनारा लगा था बल्ले का और गेंद गई थी निर्णायक क्षेत्र में, यानी कि आउटफील्ड अगर देखा जाए तो रिवल शॉर्ट थर्ड मैन शॉर्ट फाइन लेग, ये पूरा जो एरिया है वहां पे डिक्लेरेशन जोन डिक्लेयर कर दिया है, क्योंकि वहां पे पीछे जगह नहीं है तो शायद वहां पे 1 रन दी जाएगी और 1 रन के साथ टीम का टोटल 2 रन। सुभाष ठाकुर मैंडेटरी पावर प्ले, 30 यार्ड सर्कल का रिस्ट्रिक्शन, 9 खिलाड़ी 30 यार्ड दायरे के अंदर मौजूद। ब्लाइंड शॉट खेला, बिल्कुल नियंत्रण नहीं था शॉट के ऊपर, आड़ी पट्टे से खेलना चाहते थे, नाकामयाब हुए। गेंद गई सीधी फील्डर के हाथ में, कोई रन लेने की गुंजाइश नहीं। दोनों टीमें अगर देखे जाए तो ताकतवर टीमें, एक तरफ छत्रपति शिवाजी महाराज 40+ नेरे तो दूसरी तरफ 40+ मास्टर पड़गे टीम। लेकिन आखिरकार कौन जीतेगा, ये 40+ के लिए पहला और अंतिम दिन है। ढलता सूरज हमें इस 40+ के चैंपियन को चैंपियन देखने को मिलेगा। ये देखिएगा कारपेट शॉट के सहारे सिलीमिडॉन के खिलाड़ी के हाथ से थोड़ी सी गलती हुई, दूसरी रन के लिए दौड़ पड़े दोनों बल्लेबाज और आसानी के साथ 2 रन कंप्लीट। टीम का टोटल 2 से बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं 4 रन बन चुके हैं। शानदार शुरुआत, रिवर्स साइड ये ग्राउंड आप देख रहे हैं और बेहतरीन ग्राउंड सुकापुर के सर के ऊपर मैं कहूंगा ताज है। बढ़िया स्ट्रोक ऑन साइड में खेला, इस बार काफी वक्त हवा में, खिलाड़ी गेंद के पीछे अच्छा प्रयास कर रहे थे लेकिन अंतिम वक्त में गेंद पिच पर लैंड हुई और 1 बाउंस मेरे ख्याल से ये चौवा आएगा और 4 रनों के साथ टीम का टोटल अगर देखा जाएगा तो 8 रन बन चुके हैं बगैर विकेट के नुकसान पर। काफी अच्छी शुरुआत साझेदारी अच्छी बन रही है। रविंद्र यहाँ पे हमने देखा है दोनों बल्लेबाज डट कर खेल रहे हैं मैदान के अंदर।
फिर एक बार आड़े पट्टे से खेला, इस बार बैकवर्ड स्क्वायर लेगा और मिड विकेट के क्षेत्र के बाहर नंबर आएंगे 4। थँक यू। याच दरम्यान आपण पाहू शकाल अमय 11 संघाचे ओनर अनिलजी पोपेटा यांचं इथं आगमन झालेलं आहे। अमय 11 संघाचे ओनर आहेत। व्यावसायिक क्षेत्रानंतर एक दिवस क्रिकेटसाठी, एक दिवस माझ्या गावासाठी या निर्धारानं उद्या मात्र ही मंडळी मैदानामध्ये उतरणार आहेत। त्या सर्वांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊयात। माफ करा, तन्मय 11 चे मालक आहेत। चुकीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली। एज लगाता बाहरी किनारा, 1 रन मिलेगी और 1 रन के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं इस वक्त बगैर विकेट के नुकसान पर 13 रन। कमजोरी रही है गेंदबाजी करने वाली टीम पड़गे टीम की, एक भी विकेट अभी तक नहीं मिला है रिवॉल्व। साझेदारी अगर इसी तरह से बरकरार रही तो आने वाली वक्त में आसानी के साथ रन बना सकती है ये बल्लेबाजी करने वाले दोनों बल्लेबाज। जैसे हम परेश मस्कर और दिनेश, परेश निजी 1 रनों के ऊपर खेल रहे हैं और दिनेश ने काफी अच्छी बल्लेबाजी की है। चलो इसके बाद मुकाबला होगा 11 स्टार 40+ मास्टर सुकापुर और ऑलराउंडर 40+ मास्टर टिमोडी के बीच में टॉस होगा। दोनों टीमों के कप्तान से मैं दरख्वास्त करना चाहूंगा कि अब टॉस के लिए आइएगा। एक तरफ रहेगा 11 स्टार 40+ मास्टर सुकापुर, यानी अपनी घरेलू मैदान के ऊपर, अपने सरजमी के ऊपर इस वक्त खेलेगी सुकापुर टीम, और दूसरी तरफ ऑलराउंडर 40+ मास्टर टिमोडी के बीच में ये पहले सत्र का अंतिम मुकाबला हम देखेंगे। टिमोडी टीम के कप्तान, आपको अंतिम चेतावनी है कि आप हमारे जो कि प्रेजेंटेशन बॉक्स में टॉस के लिए आइएगा। तो 1 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल अगर देखा जाएगा तो रन बने हैं 13 बगैर विकेट के नुकसान पर। तो 24 गेंदों में अब 39 रनों की जरूरत है जीतने के लिए। बल्लेबाजी करने वाली टीम है इस वक्त श्री छत्रपति शिवाजी महाराज 40+ नेरे टीम को। नए गेंदबाज सुरेश को इस्तेमाल किया जाएगा। पड़गे टीम की तरफ से ये दूसरे नंबर की गेंदबाज, खराब गेंद डाली गई थी, बिल्कुल खराब गेंद। ये बैकवर्ड स्क्वायर लेग में इस गेंद को खेला है और नंबर आएंगे, अंपायर का इशारा 4 रन। थैंक यू। 17 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। मैंने पहले ही कहा था ये कमजोरी रही है गेंदबाजी करने वाली पड़गे टीम की, क्योंकि साझेदारी अभी तक दोनों मैदान में साबुत है। प्रारंभिक दोनों बल्लेबाज मैदान के अंदर है, तो ये शायद आने वाली वक्त में पड़गे टीम को थोड़ा सा महंगा साबित हो सकता है। 1 रन बनेगी, दूसरी रन लेने की कोई गुंजाइश नहीं। डगआउट से देखिएगा अलग अलग तरीके से आवाज आ रही है, रन बनने चाहिए, विकेट तो है लेकिन रन भी होने चाहिए उसके साथ। और 1 से मूव होता हुआ स्कोर कार्ड। 18 रन बन चुके हैं बगैर विकेट के नुकसान पर। स्लोवर टाइप की ये गेंद, लेकिन लाइन और लेन से भटके गेंदबाज, आउटसाइड द लेग स्टंप। अंपायर द्वारा ये खराब गेंद दर्शाई गई। अतिरिक्त रन संख्या से 19 रन बल्लेबाजी करने वाली जो टीम है नेरे टीम के लिए। अच्छी फाइट रहेगी इस मुकाबले में। 40+ के सभी खिलाड़ी, क्योंकि इस भागदौड़ की जिंदगी में एक दिन अपने लिए जीने की कोशिश जरूर की जाती है। इस मुकाबले के दौरान ये देखिएगा हल्के हाथों से इस गेंद को खिलाता है। 1 रन बनेगी, उस 1 रन के साथ मूव हुआ स्कोर कार्ड, आगे बढ़ा टीम का टोटल बगैर विकेट के नुकसान पर 20 रन। 2-0 विदाउट लॉस। काफी अच्छी कोशिश। रनों की तरफ जाने की कोशिश जरूर की जाएगी बल्लेबाजी करने वाली नेरी टीम द्वारा। फ्रंट फुट पर आए थे, उठाए इस गेंद को हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे, बिल्कुल जज नहीं कर पाए इस कैच को।
और इस दौरान मिले 2 रन। प्रैक्टिस नहीं होती है, कभी कभार खेलने का मौका मिलता है तो हम नाराज भी नहीं हो सकते खिलाड़ियों के ऊपर, क्योंकि 40 प्लस मतलब एक ज़माना था, उस ज़माने में बहुत अच्छे क्रिकेट खेला करते थे ये सभी खिलाड़ी। लेकिन आजकल पूरी परिवार की जिम्मेदारी, अपने बिजनेस हो या फिर अपना जॉब हो, सभी को संभाल कर क्रिकेट के लिए वक्त दे रहे ये खिलाड़ी, तो उनका मैं निश्चित तौर से स्वागत करूंगा। जो 40 प्लस के खिलाड़ी और 40 प्लस के मॅचेस में एक स्लोगन आहे दोस्तों मराठी में, एक धाव आरोग्यासाठी। आमच्या रिवाल सरांनी आताच सांगितलं, क्रिकेट बरोबर आपलं आरोग्याचं नियंत्रण ठेवणं आता सध्या हे चॅलेंजर लाईफ आहे आपली, आणि या चॅलेंजर लाईफमध्ये आपल्याला स्वतःसाठी आपल्या आरोग्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे। ऑफसाईडला खेळलाय, क्षेत्ररक्षक उभा आहे, फेकी होते तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल। टीमची टोटल धावसंख्या जर 1 न पाहिली आपण 23 धावा, तो 23 रन बन चुके हैं बगैर विकेट के नुकसान पर। दूसरी गेंदबाजी सूरज गेंदबाजी करेंगे सुकापुर विलेज एंड की तरफ से। ये गेंदबाज तैयार, लोअर फुल टॉस गेंद थी, बिल्कुल हल्के हाथों से गेंद डाली गई थी बल्लेबाज के लिए, लेकिन मिलेगी मात्र 1 रन। 24 रन 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल अगर देखा जाएगा तो 24 रन बन चुके हैं। तो आने वाली 18 गेंदों के ऊपर 28 रनों की जरूरत रहेगी। 18 गेंदों के ऊपर 28 रनों की जरूरत रहेगी। प्रारंभिक दोनों बल्लेबाज मैदान में सेट होकर खेल रहे हैं और अभी थोड़ी सी रन गति को बढ़ावा देना पड़ेगा, थोड़ा एक्सीलेटर पर ताव देना पड़ेगा ताकि जीत के नजदीक पहुंचने की कोशिश की जाए। एक तरफ श्री छत्रपति शिवाजी महाराज 40 प्लस नेरी टीम, तो एक तरफ 40 प्लस मास्टर पड़गे टीम के बीच में ये क्रिकेट की धुमस चक्री मैदान के अंदर हम देख रहे हैं क्रिकेट की फाइट, क्रिकेट का जो कि यहाँ पे बेहतरीन मुकाबला हम मैदान के अंदर देखेंगे। दर्शकों को आशा रहेगी कि ये मुकाबला लास्ट गेंद तक जाए और देखने को मजा आए। नए गेंदबाज रामदास भोईर इस वक्त तैयार है गेंदबाजी के लिए। 18 गेंदें 28 रनों की जरूरत है। दूर वाली छोर से रामदास तैयार, अंपायर को पास करते हुए अगली गेंद, बढ़िया स्ट्रोक खेला, फिर एक बार हवा में खेला है, लेकिन इस बार खिलाड़ी के पास कोई मौका नहीं। वाइड स्लॉन्ग के सर के ऊपर से इस गेंद को खेल दिया, मैक्सिमम ब्लास्टिंग 6 बल्लेबाज के बल्ले से। थैंक यू। 17 गेंदे 22 रन, बढ़िया स्ट्रोक, कवर ड्राइव खेला इस बार, 1 बाउंस बाउंड्री लाइन के बाहर, 2 गेंदों के ऊपर 10 रन बनाए बल्लेबाजी करते हुए। इस वक्त बल्लेबाज जो ऑन स्ट्राइक खेल रहे बल्लेबाज दिनेश ने। बारिश बरस रहा है इस वक्त मैदान के अंदर, लगातार 2 गेंदों के ऊपर 1 छक्का 1 चौका 10 रन बनाकर खेल रहा है। आने वाली 16 गेंदें बची है, 18 रनों की जरूरत। ये बढ़िया स्ट्रोक, फिर एक बार कवर ड्राइव, लेकिन वहां पे खिलाड़ी मौजूद, काफी अच्छी फील्डिंग, जब तक थ्रो करे इत्मीनान के साथ। 1 रन मुकम्मल की और इस 1 रन के साथ मुंह हुआ स्कोर कार्ड। बगैर विकेट के नुकसान पर टीम का टोटल हो चुका है 35 रन, यानी कि अब गेंदें बची है 15, जीतने के लिए 17 रनों की जरूरत। 15 गेंदे 17 रन। दूर वाली छोर से फिर एक बार पटकी हुई गेंद, आउटसाइड द ऑप्शन गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त। शक की नजरे से देखा गया था बल्लेबाज की तरफ से अंपायर की तरफ, लेकिन इस गेंद को सही ठहराया अंपायर ने और एक डॉट गेंद की समाप्ति हुई। उड़ाया हवा में इस बार फील्डर, फिर एक बार गेंद के पीछे आने की कोशिश, लेकिन जिम्मेदारी नहीं लेना चाहते थे। 1 रन कंप्लीट की, धीमी गति के साथ जीत की तरफ कूच करती हुई बल्लेबाजी करने वाली यहां पे श्री छत्रपति शिवाजी महाराज 40 प्लस नेरे टीम देखने को मिल रही है।
36 रन बन चुके हैं, तीसरी और प्रोग्रेस पर है। गेंदबाज हम रामदास भोईर को देखेंगे। हल्के हाथों से इस गेंद को खेला था, डिफेंस स्टेट ड्राइव खेला था। एक रन एक रन बनाकर जीत की तरफ जाती हुई यह नेरे टीम हमें देखने को मिलेगी। ओवर की समाप्ति हुई। 3 ओवर की समाप्ति के बाद कुल टोटल अगर रन संख्या अधिक की जाए बल्लेबाजी करते हुए नेरे टीम की तो 37 रन है यहां पे। सदोतीस धावा आहेत विदाउट लॉस। 3 षटकांचा खेळ संपलाय, 37 धावा। आने वाली 12 गेंदों के ऊपर अब 15 रनों की जरूरत। थँक्यू डीजे थांबा। टेंबोडा संघ आता आपल्याला शेवटची पुकार असणार आहे, कारण हा सामना आता संपत आलाय तरी आपला कर्णधार इथे उपस्थित नाही आहे। प्लीज वेळ घालू नका, या लगेच। किती वेळा आवाज द्यायला लावताय? तो दोस्तों आने वाली 12 गेंदें बची और जीतने के लिए 15 रनों की जरूरत है। शानदार बल्लेबाजी यहाँ पे दिनेश और जो कि लहू, ये चौथे नंबर के गेंदबाज हम देखेंगे। परेश, ये 2 बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी करते हुए कारपेट शॉट के सहारे इस बार स्टेट ड्राइव खेला है। तीर से जैसे ही बाहर निकलता है उस तरह से बिल्कुल सीधा शॉट खेला था इस गेंद के ऊपर। 1 रन बनेगी। अब गेंदें बची है 11, जीतने के लिए 14 रनों की जरूरत। अंतिम 11 गेंदें बची है और जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। लहू, ये बल्लेबाज गेंदबाजी करेंगे। ओह, इस बार चकमा खा गए थे। तू मैं जरूर हुई थी। रन आउट का खतरा हो सकता है और यहां से विकेट, पहले विकेट का खत्मा। लौटना पड़ेगा बल्लेबाज इस वक्त दिनेश को। हॅलो, थँक्यू डीजे। या दरम्यान आदरणीय सूर्यकांत जी मस्कर यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। सूर्यकांतजी मस्कर पनवेल 40+ असोसिएशनचे अध्यक्ष आणि अनेक या 40+ खेळाडूंसाठी आणि संघासाठी फार मोठं त्यांचं कार्य आहे। ते आदरणीय सूर्यकांतजी मस्कर, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं। तर टॉस केलं जाईल एका बाजूला सुकापूर विपक्ष टेंभोडे, या 2 संघांमध्ये टॉस केला जातोय। अतिथी मान्यवर या व्यासपीठावर उपस्थित आहेत। तर आदरणीय अनिलजी पोपेटा यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय। टेंभोडे विपक्ष सुकापूर। आड़े पट्टे से खेलना चाहते थे, मिड विकेट के रीजन में वहां पे खिलाड़ी मौजूद है। खराब फील्डिंग, बिल्कुल खराब फील्डिंग। गेंद गई सीधी बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। थैंक यू। टेंबोडा टीम ने टॉस जीता है, बधाई देना चाहूंगा। चौवा आया था इस पिछली गेंद के ऊपर। ये देखिएगा अच्छी बल्लेबाजी यहाँ पे हो रही है। 4 रन के बाद इस गेंद के ऊपर कोई रन नहीं मिलेंगे। टीम का टोटल वहीं पे रुका हुआ 42 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। एक तरफ हम देखेंगे नेरे टीम को तो एक तरफ पड़गे टीम को। बल्लेबाजी करने वाली नेरे टीम जीत के नजदीक जाने की कोशिश। काफी ऊंची उठी है गेंद, ऊंची और उससे भी ज्यादा लंबी। What a shot, just like a rocket, maximum 6 रन। थँक यू सूर्यकांत मस्कर साहेबांचं इथं स्वागत झालेलं आहे। मला तर वाटतं पनवेल तालुका 40+ मंडळाचे अध्यक्ष आहेत ते, प्रेसिडेंट ऑफ पनवेल तालुका
40+ कमिटी त्यांचं आपण स्वागत करूया सूर्यकांत म्हस्कर साहेबांचं. और इस दौरान 1 रन मिलेगी और टीम का टोटल बढ़ता हुआ 49 रन, 49 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. जीत के लिए मात्र मेरे ख्याल से 3 रन पीछे रहेगी बल्लेबाजी करने वाली जो कि छत्रपति शिवाजी महाराज नेरे टीम है. पानी लेके जाए मैदान में. आदरणीय सूर्यकांत म्हस्कर यांचं स्वागत आपण स्वागत कक्षामध्ये पाहू शकाल. पनवेल तालुका अध्यक्ष 40+ कमिटीचे अध्यक्ष आहेत ते. सर्व मान्यवरांचा आपण यथोचित मान सन्मान या आमच्या मंचावर पाहत आहोत. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सुकापूरवर रंगली जाणारी 3 दिवसीय ही स्पर्धा जिचं नामकरण आहे SPL धमाका 2022 अर्थातच सुकापूर प्रीमियर लीग 2022 वर्ष पहिलं. तो अंतिम एक जो ओवर शेष है गेंदबाजी के लिए अंतिम गेंदबाज को इस्तेमाल किया जाएगा. अंतिम 6 गेंदें बची और जीतने के लिए मात्र 3 रनों की जरूरत है. यहां से अब जीत के नजदीक खड़ी है बल्लेबाजी करने वाली नेरा टीम क्योंकि 6 गेंदों के ऊपर मात्र रनों की जरूरत है 3. देखा जाएगा फिर भी अगर गेंदबाज यहां से ताकत लगाती है मुकाबले में वापस आती है पड़गे टीम टेम्बोडी टीम माफ कीजिएगा. ये देखिएगा एज लगी थी शॉर्ट थर्ड मैन के रीजन में गेंद गई 1 रन के लिए और इस 1 रन के साथ अब 5 अंतिम गेंदें और जीतने के लिए 2 रनों की जरूरत. औपचारिकता बाकी है इस मुकाबले में क्योंकि जीत के दरवाजे पर दस्तक दे रही है बल्लेबाजी करने वाली छत्रपति शिवाजी महाराज 40+ मास्टर नेरे टीम. अंतिम 5 गेंदें और जीतने के लिए मात्र 2 रनों की जरूरत. दूर वाली छोर से गेंदबाज तैयार. फुल टॉस गेंद डाली गई थी और इस गेंद के ऊपर विनिंग छक्का लगाया बल्लेबाज ने. गेंद गई सीधी मैक्सिमम 6 रनों के लिए और इसी के साथ इस मुकाबले को जीता है नेरे टीम ने. बधाई देना चाहूंगा नेरे टीम को. और इस प्रतियोगिता के बाहर गई टेम्बोडी टीम के लिए भी अगले टूर्नामेंट के लिए बेस्ट ऑफ लक.